गुड इव्हिनिंग. आजच्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी सानिका या व्लॉगमध्ये काय करणार आहे सो तुम्हाला कळत असेल स्टार्टिंगला. तर या व्लॉगमध्ये मी आता मला खूप लागली आहे भूक ॲक्च्युली, तर त्यासाठी मी आज ट्राय करणार आहे कोरियन मॅगी, कोरियन नूडल्स. तर ते आता याआधी मी ट्राय केलेत, नाही केले तसे नाही, मी केले ट्राय, बट ते मी एकतर फुल मॅगी नाही ट्राय केली, आणि दुसरं म्हणजे ती त्याच्यामध्ये जो स्पायसी सॉस असतो तो मी पूर्ण सॉस कधी नाही ट्राय केला. तर यावेळेला मी ती फुल मॅगी चॅलेंज करणार आहे आणि पूर्ण सॉसही टाकून फुल स्पायसी करणार आणि ते खाणार आहे. सो लेट्स सी, बघूया एवढं स्पायसी जाते की नाही. ॲक्च्युली मी स्पाइस लवर नाही आहे, मला नाही एवढं तेवढं स्पायसी, बट तरीसुद्धा यावेळेला ट्राय करणार आहे. आणि यावेळेला मी जेव्हा डिमार्टला गेलेले तेव्हा मी फक्त कोरियन नूडल्स नाही तर त्यासोबत एक दोन वेगवेगळे आणलेले आहेत नूडल्स. सो यावेळेला फक्त एकच ट्राय करणार आहे आणि नेक्स्ट सो यावेळेला जो मी कोरियनवाला नूडल्स ट्राय करणार आहे तो ग्रीन कलरचा पॉकेट आहे. तर बघूया ते यावेळेला कसं होतं आहे आणि मी पूर्ण खात आहे की नाही. खूप स्पायसी होणार आहे बट सो लेट्स सी ट्राय. तर आता हे ॲज युजल नूडल्स मी जस्ट बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्यात आता मला कोरियन नूडल्ससोबत मिळाला जो स्पायसी मसाला आणि त्यासोबत हे स्पायसी ऑइल जे मिळाले ते मी दोन्ही यात इन्क्लूड करून मिक्स करून एकदम स्पायसी असं रेडी करणार आहे. आणि त्यानंतर घेणार आहे मी टेस्ट करायला, जे की इतकं जास्त स्पायसी झालेलं आहे, भयानक. त्याचा कलरही तुम्ही बघू शकता, इतका जास्त जितकं मी मिक्स करत जाते तितका अजून रेड होत चाललेला आहे. सो बघूया आता कसं होतं आहे. ते टेन्शन येते की जास्त स्पायसी झालं तर परत खाणार नाही मी, बाकी काही नाही, सगळं वेस्ट जाणार. लास्ट मंथमध्येच मी मिनिसूमध्ये केले होते, तर तेव्हा मला हे फायनली तिकडे दिसले होते आणि तेव्हा मी हे घेतले, जे की मला या आधी पण पाहिजे होते बट मला तेव्हा भेटले नव्हते. बट मी मिनिसूमध्ये गेले तेव्हा मला मस्त वेगवेगळ्या कलरमध्ये आणि छान होते, बट मी त्यातला हा पिंक कलर चूज केला आहे. तर तुम्ही बघू शकता किती क्यूट पॅकिंगमध्ये त्यांनी दिलेलं आहे ते. आणि त्यासोबत हा एक स्पूनसुद्धा आहे. हा ॲक्च्युली नक्की कशासाठी दिला येत नाही मला समजलं. ॲटलिस्ट 2 स्पून नाही तर प्रॉपर नूडल्सवाला स्पून जरी असता तरी ठीक होतं, बट हा एकच स्पून दिला आहे. सो गॉड नोज. तर हे मी कोरियन नूडल्स जे केले तर त्याचा तुम्ही कलर बघू शकता, किती जास्त डार्क असा रेड झाला आहे. म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला त्याची स्पायसी लेवल तर समजत असणारच आहे किती स्पायसी झाला आहे तो. आणि आता हे मी खाते. सो पहिल्याच बाईटमध्ये मला समजलं होतं की हे इतके जास्त स्पायसी आहे, तर त्यावरनं मी पूर्ण नाही खाऊ शकत, कारण की मी नाही एवढं स्पायसी खाऊ शकत, बट तरी विल ट्राय. सो बघूया.
अजून एक इंटरेस्टिंग म्हणजे हे जे चॉपस्टिक मी फर्स्ट टाईम बायसुद्धा केले आहेत आणि फर्स्ट टाईम यूज पण करते आणि ते मला इझिली मॅनेज पण करता येतात, जे की मला वाटलं नव्हतं की मी इतकं इझिली यूज करू शकेन. कारण की मी आतापर्यंत ज्यांच्याकडनं ऐकलं होतं की यार इझिली प्रत्येकाला यूज करता नाही येत. इवन मी यूट्यूब व्हिडिओजमध्ये सुद्धा बघितलेलं की फर्स्ट टाईम प्रत्येकाला नाही जमत ते. तर थोडा टाईम गेल्याच्यानंतर हँडी होऊन जातात. बट आय डोंट नो, मला ते इझिली यूज करायला जमलेत. सो चांगली गोष्ट आहे. आणि या टाईमला नूडल्स एवढे स्पायसी झाले होते की विचारू नाही शकत. कारण की मी पूर्णच्या पूर्ण सॉस आणि मसाला दोन्ही गोष्टी घातल्या होत्या की एवढं स्पायसी मी नाही खात. आणि एवढं स्पायसी झालं होतं की फायनली मी पाणी प्यायले. तसे पाणी पिऊन काहीच यूज नाही होत, आय नो, बट तरीसुद्धा हे नूडल्स एवढे स्पायसी झाले होते की मी आता पुढचा 1 वीक तरी नूडल्स नाही ट्राय करणार होते. आता यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा जे दुसरे नूडल्स आहेत माझ्याकडे ते वाले मी ट्राय करणार आहे. बट एवढंच नाही, त्याला थोडा टाईम जाणार आहे. सो लेट्स सी.